योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगर खेड येथे पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा शुभारंभ। आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या हस्ते उद्घाटन। राजगुरुनगर खेड तालुक्यातील नागरिकांना केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा यासाठी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या पुढाकारातून तालुक्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। राजगुरुनगर येथील जय हरी निवास, आमदार निवास येथे आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन संपन्न झाले। नागरिकांसाठी सुवर्ण संधी, शून्य डाऊन पेमेंट आणि वीज बिलात मोठी बचत। यावेळी बोलताना आमदार बाबाजी शेठ काळे यांनी योजनेची वैशिष्ट्ये सांगून नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले। ते म्हणाले, केंद्र शासनाची ही योजना नागरिकांच्या आर्थिक बचतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या सोलर पॅनल प्रणालीला 25 वर्षांची वॉरंटी असून नागरिकांना 0% डाऊन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळे खेड तालुक्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल। योजनेचे तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रमात 1 किलोवॅट ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनल बसवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। सौर ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचे रक्षण आणि स्वतःच्या वीज बिलात कपात करण्याचा दुहेरी उद्देश या योजनेतून साध्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अनेक मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रमुख उपस्थिती खालीलप्रमाणे होती: रामदास आबा धनवटे, गणेश नाना आरगडे, विद्याताई मोहिते, मंगेश दिलीप डुबे, संजय घनवट, तसेच दीप्तीताई भोगाडे, कविताताई राक्षे, सारिका गोगावले, प्रसाद घेनंद, ज्योती आरगडे, सयाजी मोहिते, जीवन खराबी, दत्तात्रेय सातपुते, संतोष राक्षे, महेश शेटे, देवराम वाडेकर, सचिन गावडे, किरण गवाडी यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। खेडकरांसाठी सदैव प्रयत्नशील खेड तालुका मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी यावेळी व्यक्त केले। नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।